नमस्कार, लेट्स कुक विथ जेडीमध्ये मी तुमचं खूप खूप स्वागत करत आहे। तर आज मी बनवणार आहे वालाच्या शेंगाची चमचमीत अशी भाजी। तर इथे मी पाण्याचा वापर न करता अगदी वाफेवर शिजलेली वालाच्या शेंगांची सुकी भाजी बनवणार आहे। तर ही भाजी खायला खूप छान लागते चपातीसोबत, भाकरीसोबत। तर तुम्ही एकदा नक्की अशा पद्धतीने बनवून बघा। बनवायला अगदी सोपी आणि खूप कमी वेळेत होते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। त्यासाठी मी इथे 250 ग्राम शेंगा घेतलेल्या होत्या, त्या अशा मी बारीक कट करून धुवून घेतलेल्या आहेत। तर आता फोडणीसाठी मी गॅसवरती पातेलं ठेवलेलं आहे, त्यामध्ये 2 चम्मच तेल टाकलेलं आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चम्मच मोहरी टाकलेली आहे। मोहरी चांगली तडतडली की अर्धा चम्मच जिरे टाकून घेतलेले आहे। त्यानंतर बारीक कट करून घेतलेला आहे कांदा, आणि कांदा आपण छान परतून घेणार आहोत कलर चेंज होईपर्यंत। तर बघू शकता कांदा झालेला आहे। तर इथे मी 1 चम्मच आलं लसणाची पेस्ट टाकून घेतलेली आहे आणि ती पण आपल्याला छान परतून घ्यायची आहे। तर पेस्ट पण परतून झाली। आता मी इथे अर्धा चम्मच हळद टाकलेली आहे। त्यानंतर मी इथे लाल मिरची पावडर टाकून घेतलेला आहे 2 चम्मच, आणि 1 चम्मच इथे मी गरम मसाला टाकलेला आहे, 1 चम्मच धने पावडर, आणि ही मसाले सुद्धा आपल्याला छान परतायचे आहेत तेलामध्ये। त्यानंतर मी इथे धुवून घेतलेल्या शेंगा टाकून घेतलेल्या आहेत, आणि शेंगा आपल्याला छान मसाल्यासोबत मिक्स करून घ्यायच्या आहेत। आता यावरती मी चवीपुरतं मीठ टाकून घेत आहे, आणि परत एकदा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे छान। आणि इथे मी पाणी वगैरे टाकत नाही, तर आता आपल्याला झाकण ठेवून वाफेवरती शिजून घ्यायचे आहेत। तर मी झाकणाच्या वर थोडंसं पाणी टाकून घेते, त्यामुळे काय होईल की आपली जी भाजी आहे ती खाली करपणार नाही। तर 2 ते 3 मिनिटांनंतर मी एकदा चेक करून बघते। तर बघू शकता किती छान आपली भाजी शिजत आहे। तर एकदा छान मिक्स करून घ्यायची आहे, आणि यामध्ये मी आता शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे। भाजलेलं शेंगदाण्याचं कूट आहे। इथे मी 2 चम्मच जवळजवळ मी इथे कूट टाकून घेतलेलं आहे, आणि ते चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। अजून 2 ते 3 मिनिटं आपल्याला शेंगा चांगल्या शिजून घ्यायच्या आहेत। बघू शकता इथे कूट चांगलं मिक्स झालेलं आहे। तर मी परत त्यावरती झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं शेंगा अजून वाफवून घेणार आहे। आता परत चेक करते मी। बघू शकता आपल्या शेंगा आता झालेल्या आहेत। किती छान कलर आलेला आहे भाजीला एकदम। त्यावरती आता बारीक चिरलेली कोथिंबीर, आणि तयार आहे आपली झटपट अशी शेंगांची भाजी। तुम्ही नक्की करून बघा, खूप छान लागते। तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।